प्रत्येक फौजी वाईफला नको असणारा तो क्षण आज माझ्या आयुष्यात आला. तो कोणता चला सांगते. हॅलो, कसे आहात सर्वजण. इथे मी करत होते फराळीची तयारी, कारण लक्ष्मी आज येणार होत्या आणि फराळीचं खूप काही करणं बाकी होतं. त्यातच आज फौजी पण जाणार होते, त्याच्यामुळे त्यांनाही काही फराळीचं द्यायचं होतं. त्यामुळे मी त्यांच्यासाठी ही मिनी कचोरी केली. त्यांना शेव आवडते म्हणून शेव पण दिली. त्यांना इथे शेंगदाण्याची चटणी दिली, याच्यामध्ये चिवडा होता आणि त्यांना मिरचीचं जे लोणचं आहे ते आवडतं म्हणून त्यांना तेही करून दिलं. आज सकाळ सकाळी घेतल्या पुऱ्या करायला, गरमागरम पुऱ्या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा. मी पुऱ्या लाटायला घेतल्या आणि भागूनी पण मदत केली पुऱ्या तळायला, त्यामुळे काम लवकर झालं. त्यानंतर तो क्षण आला जो बिलकुल पण एका फौजी वाईफला आवडत नाही, तो म्हणजे आपल्या फौजींना आपल्यापासून दूर करणे. पण काय करणार, ती त्यांची ड्युटी आहे आणि ती त्यांना करावीच लागते. त्यामुळं मनावरती एक दगड ठेवून त्यांचं औक्षण वगैरे केलं, त्यांना पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा दिल्या आणि भावनांना कंट्रोल केलं. कारण जर आपणच इमोशनल झालो तर फौजींचं काय होणार. पण काय करणार, डोळ्यातले जे अश्रू आहेत त्यांना कसं रोखणार. त्यामुळे फौजींच्या डोळ्यातही पाणी आलं होतं, पण त्यांना तेही कंट्रोल करत होते आणि मीही त्यांचा आशीर्वाद वगैरे घेतलं, त्यांना पुढच्या जर्नीसाठी शुभेच्छा दिल्या. कारण आता ते गेल्यानंतर 5 ते 6 महिने बिलकुल येणार नाहीत. फौजींच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहे ते तुम्ही बघू शकता. एका फॅमिलीला सोडून, आपल्या बायको लेकरांना आईवडिलांना सोडून जाणं हे कोणालाच आवडत नाही, पण एका फौजीला ते करावंच लागतं. कारण ते त्यांचं कर्तव्य असतं आणि त्यांच्यावरती सर्व घर जे आहे ते चलत असतं. फौजींची पण इच्छा होत नव्हती जाण्याची, पण काय करणार, त्यांना जावं लागत होतं. फौजींना वाटलं की चला एकदा रुद्रांशला चक्कर मारून यावी गाडीवरती, कारण रुद्रांशला खूप वाटत होतं की त्यांच्यासोबत फिरावं. त्याच्यामुळे ते त्याला घेऊन गेले चक्कर मारण्यासाठी आणि येताना सोबत मित्राला घेऊन आले, कारण जाताना मित्रच त्यांना सोडणार होता. त्यांना सोडायला रेल्वे स्टेशनला जाणं हे आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं, कारण रेल्वे स्टेशन आमच्या घरापासून किमान 80 किलोमीटर आहे. त्यामुळं आम्ही त्यांना इथूनच बसून दिलं आणि आता ते चालले होते. आणि थोडीशी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाज पण तुम्हाला वेगळा येत असेल, त्याच्यामुळे ॲडजस्ट करा. इमोशनल हा क्षण असतो आणि आता सध्या मी पण इमोशनल झाले, त्याच्यामुळे आजच्या पुरतं एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हॅपी जर्नी फौजी.